जय भीमाची पोरं, महाराची पोरं, महाराष्ट्राचा अभिमान बाळगणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बाबासाहेबाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत आणि बाबासाहेबांच्या विरुद्धच आपण वागत असल्याचे हे आहेत. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. सब पाप करना कुशल सचित पर्योदपना एतां बुद्धान शासन. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध, त्यांनी उपदेश केलेला त्यांचा सद्धम्म आणि त्या सद्धम्माची गेली 2500 वर्षापासून सतत प्रचार आणि प्रसार करणारा तथागताचा भिक्खू संघ, या 3 रत्नांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढं वैभव प्राप्त झालेलं आहे आणि ज्यांची 2 दिवसावर जे 134वी जयंती आलेली आहे, असे आपले सर्वांचे उद्धार करते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला माझे संपूर्ण जीवन समर्पित करून आज या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या औचित्य साधून पूजनीय बनते भक्त भिक्षू डॉक्टर इंदुवंशजी महाथेरो यांनी 16वी धम्म परिषद, ऑनलाईन धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्या धम्म परिषदेचे उद्घाटक विशुद्धानंद बोधीजी महाथेरो यांना मी पंचांग प्रणाम करतो. तसेच या धम्म परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर इंदुवंशजी महाथेरो यांना मी पंचांग प्रणाम करतो. तसेच या ठिकाणी धम्मदेशना दिलेले मंगल बोधीजी, तसेच यशोदीप आणि सुमेध बोधी यांना देखील पंचांग प्रणाम करून मी आपणास धम्मदेशनेसाठी 2 शब्द सांगणार आहे. तर बाबासाहेबाची ही 134वी जयंती 2 दिवसावर आलेली आहे आणि जवळपास आपण बघत आहोत शहरामध्ये संपूर्ण आंबेडकरमय नगर झालेलं आहे. जिकडे तिकडे आपण बघतोय तर सगळे पोस्टर लागलेले आहेत. तर बाबासाहेबावर बोलायचं म्हणजे बाबासाहेब एक दिवस बोलून चालणार नाही आणि एक दिवस बोलण्याचा विषयच नाही बाबासाहेब. कारण बाबासाहेब सकाळ उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत एक आचरणाचा विषय आहे. त्यांना आपण फक्त मानून चालणार नाही, तर आपण त्यांना जाणलं पाहिजे आणि त्यांच्याशी आपण समरस झालो पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थानं बाबासाहेबाची जयंती साजरी केल्याचं सार्थक या ठिकाणी होणार आहे. तर बाबासाहेब यांचा हा 1 दिवसाचा बोलण्याचा विषय नाही, तर दररोज जगण्याचा, अनुसरण्याचा आणि आचरणाचा विषय आहे. म्हणूनच माझ्या आदरणीय बंधू आणि भगिनींनो, मी आपणास सांगू इच्छितो की बाबासाहेबाची जयंती झाली आणि आपली जबाबदारी संपली असं होत नाही. तर आपण बाबासाहेबाच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांनी जे काही आपल्यासाठी केलेलं आहे त्याची उपरती, त्याची आपण आठवण सतत ठेवली पाहिजे. त्याच्याशी आपण कृतज्ञता व्यक्त करून बाबासाहेबांमुळे आज आपण या धम्म परिषदेमध्ये आहोत. जर बाबासाहेबच नसते तर आपण या धम्म परिषदेमध्ये दिसलेलो नसतो. आणि या भारतामधून लोप पावलेला हा बुद्ध धम्म परत पुनरुज्जीवन या बुद्ध धम्माचा भारतात झालेला आहे. ते केवळ बाबासाहेबांमुळे झालेलं आहे.
आणि म्हणून पुन्हा बाबासाहेबांचं स्वप्न आहे की हा भारत बुद्धमय करायचा आहे. म्हणून आपली जबाबदारी आता वाढलेली आहे. बाबासाहेबांनी जे काही केलेलं आहे, अगदी बाल भीमापासून तर महामानव डॉक्टर बापू बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब एवढा त्याचा जो प्रवास आहे, या प्रवासाचा जर आपण विचार केला तर बाल भीम हा पहिलीमध्ये जातो 7 नोव्हेंबर 1900 वर्षी बाबासाहेब पहिलीमध्ये त्याचं ॲडमिशन जाते आणि भारत सरकारनं हा शिक्षक दिन म्हणून जाहीर केलेला आहे. कोणता दिवस आहे तो? 7 नोव्हेंबर हा स्वतः शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात जात असतो. आणि म्हणून बाबासाहेब त्यावेळेस पहिलीमध्ये गेले तर बाबासाहेबाला कल्पना नव्हती. बाबासाहेबाला एक स्वप्न होतं की मी एखाद्या शाळेमध्ये बसल, मध्ये एखादी इमारत असेल, त्या इमारतीमध्ये चांगल्या ठिकाणी बसायला मिळेल. पण बाबासाहेबाला हे माहीत नव्हतं की मला जिथं इतर विद्यार्थ्यांचे चपला बुटं सोडले जातात त्या ठिकाणी बाबासाहेबाला बसावं लागलं होतं. आणि म्हणून बाबासाहेब मोठे अपमानित झाले. परंतु बाबासाहेबाला त्यांच्या आईनं सांगून ठेवलं होतं की तुला शिकायचे आणि तुला शिक्षण घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. म्हणून तू शिक्षण सोडून गाव उमेद होऊन तू शिक्षण सोडून उपयोग होणार नाही, तर तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये शिकायचं आहे. शिकवत असताना शिक्षक लोक विद्यार्थ्यांना प्रश्न करीत. सर्व विद्यार्थ्यांचे हात खाली असायचे आणि बाबासाहेबाचा हात मात्र वरी असायचा. बाबासाहेब वर्गाच्या बाहेर होते, पण बाबासाहेबाचं चित्त, बाबासाहेबाचे कान सगळे वर्गात होते. आणि म्हणून बाबासाहेबाला कुठला प्रश्न येत नव्हता असं कुठलं कधी झालं नाही. आणि जेव्हा जेव्हा बाबासाहेबांना शिक्षकांना प्रश्न विचारला, इतर विद्यार्थ्यांना प्रश्न येत नव्हता आणि यांचे हात मात्र वरी असायचे, तेव्हा बाबासाहेबाला ते शिक्षक प्रश्न विचारतच नसत. तेव्हा बाबासाहेबाला प्रश्न पडायचा की मला हे शिक्षक मला काय विचारायचं, मी सांगू शकतो ना प्रश्नाचं उत्तर. पण त्यावेळेस त्याने एक घट्ट मन करून शिक्षकाला विचारलं की सर मला प्रश्न येतोय, तुम्ही मला काय विचारित नाही. तेव्हा शिक्षक म्हणाले तुला शिक्षण मिळतं हेच मोठं तुझं नशीब समज. तुम्हाला शिक्षण घ्यायचा सुद्धा तुला अधिकार नाही, पण तू शिक्षण घ्यायचं म्हणून तू उपकार मान, पुढच्या गोष्टीच्या विषयी जास्त तू चौकशी करू नको. म्हणजे एवढे 12 वयापासून ज्यांच्यावर फार मोठे आघात झालेले आहे. म्हणून जगातील सर्वात विद्वान माणूस बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कशामुळे महामानव झाले? त्यांनी 21 तास अभ्यास केलेला आहे, नाही का? आणि म्हणून अभ्यास करत असताना त्यांचं मन पुस्तकामध्ये असायचं, त्यांना बाकीचं जग काही दिसत नसायचं. तेव्हा हे बाबासाहेबांच्या जे शिक्षणाचे जो प्रवास आहे अत्यंत बिकट आहे. बाबासाहेबांसारखे विद्वान वर्गाच्या बाहेर शिकून राहून वर्गामध्ये फर्स्ट येणारे, प्रत्येक बाबतीमध्ये बाबासाहेब हे सर्वापेक्षा श्रेष्ठ होते. बाबासाहेबाला 9 भाषा येत होत्या. बाबासाहेबाला शिक्षणाबरोबरच संस्कृत शिकण्याचा देखील बाबासाहेबांची इच्छा होती. परंतु संस्कृत शिक्षकांना देखील बाबासाहेबाला संस्कृत शिकण्याची मनाई केली, कारण तुम्ही नीच जातीचे आहात आणि तुम्हाला संस्कृत शिकण्याचा अधिकार नाही. तेव्हा बाबासाहेबांनी मनाची गाठ बांधली आणि मी संस्कृत शिकल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबासाहेब स्वतः पुढे जाऊन संस्कृत शिकले. आणि ज्यावेळेस लोकसभेमध्ये घटना समितीचे अध्यक्ष असताना शास्त्रीजी आणि बाबासाहेब संस्कृतमध्ये भाषण करत होते, तर इतर लोक समजत होते लालबहादूर शास्त्री ब्राह्मण आहेत, त्यांना साहजिक आहे त्यांना संस्कृत येणं. पण बाबासाहेब संस्कृतमध्ये बोलत आहेत, तर इतरांच्या सगळ्या म्हणजे त्यांना प्रश्न पडला की बाबासाहेब संस्कृत शिकतात, संस्कृतमध्ये बोलत आहेत. म्हणून एवढी बाबासाहेबांची म्हणजे प्रतिज्ञा जिद्द असायची. जो विषय त्यांना पाहिजे असेल तो मिळवल्याशिवाय ते राहत नसत. आणि म्हणून बाबासाहेब शिक्षणाच्या बाबतीमध्ये 1923 साली बाबासाहेबांनी
सर्वोच्च अशी बाहेर आपल्या इंग्लिश आपल्या अमेरिकेमध्ये जी डिग्री अर्थशास्त्रामध्ये PhD केलेली आहे ती अजूनही या 100 वर्षे झाले तरी या दक्षिण आशियातील एकही व्यक्ती ती PhD मिळवू शकला नाही अर्थशास्त्राची। एवढी विद्वत्ता बाबासाहेबांनी 9 भाषा येत होत्या आणि बाबासाहेबांनी 35 डिग्र्या संपादित केल्या होत्या। परंतु एवढं खरं म्हणजे आपण फार भाग्यवान आहोत, एवढा आदर्श आपल्याला लाभलेला आहे। आपल्याला दोन्ही महापुरुष लाभलेले आहेत। धम्माच्या बाबतीमध्ये मनोवैज्ञानिक भगवान बुद्धासारखे मनोवैज्ञानिक आपल्याला लाभलेले आहेत आणि बाबासारखे अत्यंत विद्वान ज्याची खोली कोणी मोजू शकत नाही असे विद्वान आपल्याला लाभलेले आहेत। म्हणून हे 2 आदर्श आपल्या समोर असे आहेत आणि त्या आदर्शाचा आपण फार गैरवापर करत आहोत। बाबासाहेबाची जयंती आपण करणार आहोत, पण ही जयंती करत असताना आपल्या जयंतीचं कसं स्वरूप असतं। आज 15 दिवसापासून पाहत होतो आपण प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये वर्गण्या गोळा करू चालू आहे आणि तो किती पैसा गोळा होतो, किती खर्च होतो, कशा पद्धतीने खर्च होतो हे आपल्या सगळ्याला माहीत आहे। आणि एवढे आदर्श आपल्या जो समोर असताना बाबासाहेबाच्या जयंतीला आपण दारू पिऊन डीजेच्या तालावर नाचणे हे खरं म्हणजे बाबासाहेबाला आपण अर्पण करत आहोत, हे योग्य दिसत नाही माझ्या मते। आपण काहीतरी त्या जयंतीचं स्वरूप बदललेलं पाहिजे आणि म्हणून आपण विचार केला पाहिजे की आज आपण ज्या बाबासाहेबाच्या विद्वतेचं विडंबन करत आहोत। बरेचसे काही आपले नेते भावनेचे आरी जाऊन वेगवेगळे शब्द प्रयोग करत आहेत। ते काय म्हणतात बाबासाहेबाचं त्यांनी जवळपास दैवतीकरण केलेलं आहे। कोणी म्हणतं निळ्या फिटे बांधतात, नाही का, कोणी निळा टिळा लावतात, गळ्यात निळ्या शाली मफलर घालतात, निळा फडक जय भीम, निळं वादळ भीमाचा वाघ, निळं रक्त निळा वाघ, कडक जय भीम, जय भीमाची पोरं, महाराची पोरं, महाराष्ट्राचा अभिमान बाळगणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बाबासाहेबाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत आणि बाबासाहेबांच्या विरुद्धच आपण वागत असल्याचे हे आहेत आणि म्हणून आपण इतरांचे अनुकरण करत आहोत। इतर लोक गुलाल खेळतात म्हणून आपण निळ उधळत असतो आणि निळेला आपण जास्त महत्व दिलेलं आहे। म्हणून आपण हे बाबासाहेबाचं जे विद्वान आहेत त्यांचं विद्रुपीकरण आपण थांबवलं पाहिजे। बाबासाहेबाच्या विद्वतेचं विद्रुपीकरण होत आहे। आपण विसरलो की बाबासाहेबांनी जगातील सर्वात श्रेष्ठ असा धम्म आपल्याला दिला आहे, कारण आपल्या जीवनात आमूलाग्र बदल व्हावा याकरिता, परंतु आपण हे समजलोच नाही। धम्म म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेबांनी कधी भडक निळा टिळा लावून निळं मफलर टोपी घालून फिरलेले कधी पाहिलेत का? पण आपण का करतो त्याचे अनुकरण, हे विडंबन आहे आणि हे थांबलं पाहिजे। अति उंच राहणीमान हीच बाबासाहेबाची खरं ओळख होती। याचे कारण समाजाने त्यांच्यासारखं अनुकरण करावं, पण जे बाबासाहेबांनी सांगितलं ते मात्र आपण करत नाही आणि जे नाही सांगितलं ते मात्र आपण करत आहोत। हे कुठंतरी याला आळा घातला पाहिजे आणि म्हणून आपण काही लोकांनी छाती फुगून सांगतात की मी जय भीमवाला आहे। काय गरज आहे सांगायची मी जय भीमवाला आहे म्हणून? बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेबाला त्यांनी असं सांगितलं पाहिजे की मी बौद्ध आहे, कारण बाबासाहेबांना आपल्याला वेगळी ओळख दिलेली आहे। धम्म देऊन आपल्याला 1956ला बाबासाहेबांना आपल्याला धम्म दिला आणि धम्म देऊन आपल्याला बौद्ध केलेले आहे, तेव्हा आपण आपली वेगळी ओळख बौद्ध म्हणून सांगितली पाहिजे आणि बाबासाहेबांना आपल्याला दिलेला हा सन्मान आहे। माणसाला अभिमान हा आचाराबद्दल असला पाहिजे, विचाराबद्दल असला पाहिजे आणि आपल्या आदर्श राहणीबद्दल असला पाहिजे। बाबासाहेबाचं स्वप्न होतं, जर बाबासाहेबांनी घोषणा केली होती की मी 1935ला एवढे मुकामी की मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, म्हणजे मी धर्मांतर करणार आहे। कारण बाबासाहेबांनी अनेक समतेसाठी लढे दिले, त्याच्यानं आपल्या 14 तळ्याचा सत्याग्रह झालेला आहे। त्याने
त्या मनुस्मृती त्यांनी जाळलेली आहे. नाशिकच्या काळेराम मंदिराचा त्यांनी लढा केलेला आहे. हे लढे बाबासाहेबांनी केवळ समतेसाठी त्यांनी केलेले आहेत. की तुम्ही आम्हाला म्हणता की तुम्ही हिंदू आहोत, आम्ही बी हिंदू आहोत, तुमच्यात आमच्यात काय, आम्हाला तुम्ही हिंदू सारखं समानतेने वागवा ना. परंतु हा बदल त्यांच्यामध्ये घडून आला नाही. आणि शेवटी बाबासाहेबांना घोषणा केली की मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि मग त्यावेळेस सगळ्या धर्माचे लोक बाबासाहेबांकडे त्यांच्याकडे येत होते आणि बाबासाहेबाला विनंत्या करत होते की तुम्ही आमच्या धर्मात या. बाबासाहेबाला आम्हीच दाखवित होते की आम्ही तुम्हाला इतके कोटी देतो, आम्ही तुम्हाला हे देतो, आम्ही तुम्हाला ते, आम्हीच दाखवित होते. पण बाबासाहेबाने कुठल्याही आमिषाला बळी पडले नाही. पैशाला बाबासाहेबांनी कधी किंमत दिली नाही. आणि शेवटी आपल्याला 1956ला बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म दिला आणि आपला सर्वतोपरी आपलं सपोर्ट म्हणजे संपूर्ण पिढ्याचा बाबासाहेबांनी आपला उद्धार केलेला आहे. आणि म्हणून आपण बुद्ध धम्मासाठी आपण बाबासाहेबांच्या जे आदेश आहेत, बाबासाहेब म्हणतात माझी जयंती तुम्ही साजरी करू नका. 1950ला मुंबईचे काही शिष्टमंडळ बाबासाहेबांकडे गेलं होतं आणि बाबासाहेबाला विनंती केली होती की आम्ही तुमची जयंती साजरी करणार आहोत, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला या. बाबासाहेब त्याच्यावर एवढे भडकले, मूर्ख आहात म्हणे तुम्ही, माझी काय जयंती साजरी करता, तुम्हाला जयंती साजरी करायची असेल तर भगवान बुद्धाची जयंती करा. आणि त्यावेळेस 1950ला दिल्लीमध्ये पहिली भगवान बुद्धाची बुद्ध जयंती साजरी झालेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात तुम्ही माझी पूजा करू नका, तुम्ही माझी जयंती करू नका, पण माझं जे काम अधुरं राहिलेलं आहे ते अधुरं काम तुम्ही पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करा. मी हा धम्माचा रथ मोठ्या कष्टाने इथपर्यंत आलेला आहे, तुम्हाला नेता आला तर तुम्ही पुढे घेऊन जा, परंतु त्याला मागे तरी नेऊ नका. आणि म्हणून ही आपल्यावर फार मोठी जबाबदारी बाबासाहेबांनी टाकलेली आहे. आणि म्हणून तेव्हा आपण या जयंतीला समाजाला आपण आदर्श बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या वार्डातील लोकांना धर्माचा प्रसार केला पाहिजे, धर्माच्या छत्राखाली त्याला आणलं पाहिजे. व अजूनही बराचसा आपला समाज जवळपास 97% आपला समाज अजून धम्माकडे वळलेला नाही. बुद्ध विहारामध्ये पाहतो आम्ही 2-4 बाया येतात, त्याच्यापेक्षा जास्त कोणी येत नाही. आज आता उद्या जयंतीला बघा कितीची गर्दी राहते औरंगाबादला, पण विहारामध्ये तशी गर्दी होत नाही. कारण जोपर्यंत आपण बाबासाहेबांना जोपर्यंत तुम्हाला धम्म समजणार नाही, तुम्ही धम्माचे अनुयायी होणार नाही, धम्म आचरणात आणणार नाही, तोपर्यंत आपण एक संघ होऊ शकत नाही. धम्माच्या नावाखालीच लोक एक होतात. मुस्लिम बांधवाकडे बघा, ते मस्जिदमध्ये सगळे एकत्र येतात आणि तिथून त्याचा सगळा निर्णय एक होतो. तसा आपल्या समाजासाठी बाबासाहेबांची अपेक्षा होती की बाबा आपल्या समाजानं कमीत कमी एक दिवस तरी विहारात गेलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी म्हटले की प्रत्येक वस्तीमध्ये विहार असलं पाहिजे आणि त्या विहारामध्ये एक भिक्खू असला पाहिजे. आणि प्रत्येक परिवारानं रविवारच्या दिवशी परिवारासह मुलाबाळासह विहारात गेलं पाहिजे. एक दिवसामध्ये फक्त 1 तास सुद्धा आपण विहारात गेलो पाहिजे. तो तेव्हाच आपली खऱ्या अर्थानं प्रगती होणार आहे. आपण आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, राहणीमानामध्ये खूप काही प्रगती केलेली आहे, पण धार्मिक बाबतीत आपण फार मागे आहोत. आणि जोपर्यंत आपण बुद्ध धम्माचं अनुसरण करत नाही, धम्माच्या मार्गावर चालत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं सुखी आणि प्रगतीपथावर जाऊ शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न खऱ्या अर्थानं जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला धम्माचा प्रसार करणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच कुठं आपला हा धम्म आणि बाबासाहेबांचे जे क्षेत्र जे आहे हे पुढे चालून पुढच्या पिढीला जिवंत राहणार आहे. नाहीतर ह्या सगळ्या दुसऱ्या क्रांती आपल्या विरुद्ध काम करणारे भरपूर लोक आहेत
आणि म्हणून आपण झोपेत आहोत. आपण धर्माच्या बाबतीत अजून गाफील राहता कामा नये. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर आपण बाबासाहेबांची जयंती जर साजरी करायची असेल तर धम्माचा प्रसार करून आपण लोकांना प्रचारासाठी उद्योग केलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त लोकांना धम्माकडे आणून त्यांच्यामध्ये धम्म प्रसार करून त्यांना धम्माचं ज्ञान पंचशील त्यांना हे केलं त्यांना दिलं पाहिजे. हेच बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं त्यांची जयंती साजरी केल्याचं खरं सार्थक होणार आहे. या ठिकाणी या धम्म परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर इंदुवंशजी महाथेरो यांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांचा मी मनस्वी त्यांचा आभार मानतो. आणि आपण सर्वांनी मला शांत चित्तानं ऐकून घेतलं. आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून तुम्हा सर्वांचं कल्याण हो, भलं हो, मंगल हो असे मंगल कामना व्यक्त करून माझं हे छोटेखानी भाषण प्रवचन मी इथं त्याला पूर्ण विराम देतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं भलं हो, सर्वांचं मंगल हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.